शांत, निसर्गरम्य आणि हिरवेगार जंगल, जिथे निसर्ग आणि मानव अनेक वर्षांपासून सोबत नांदत आहे. पण अचानक या शांततेला एक धक्का बसला. एक विशाल, शक्तिशाली आणि अनपेक्षित पाहुणा या गावात आला. त्याच्या येण्याने गावकरी हादरले आहेत. रात्रीची झोप उडाली आहे. घरातून बाहेर पडायची भीती वाटू लागली आहे. हा पाहुणा म्हणजे रानटी हत्ती. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुंभाळा परिक्षेत्रात या हत्तीच्या हैदोसाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात सध्या एक मोठी समस्या उभी राहिली आहे. कुंभाळा रई वनपरिक्षेत्रातील येडानूर, मुरमुरी आणि गिलगाव या गावांमध्ये एक रानटी हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे. या हत्तीच्या भीतीने गावकरी पुरते हादरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. गिलगाव जमी येथील आदिवासी कुटुंबियांचे धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. घराचे दार तोडून 2 पोती धान्य आणि ड्रम मधील तांदूळ फस्त केल्याचं समोर आलं आहे. तर एडानूर गावात एका घराची अक्षरशः तोडफोड करण्यात आली आहे. घरातील सोफा सेट, शोकेस, मोबाईल आणि इतर सामान तोडण्यात आलंय. 6 पोती धान्य खाऊन हत्तीने स्लॅबची भिंतही पाडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या हत्तीच्या संचारामुळे नवताळा, मुरमुरी, जोगणा आणि एडानूर या गावातील शेतीतही मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अपरात्री गस्त घालून या हत्तीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु तरीही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत. तर हा होता गडचिरोलीतील रानटी हत्तीच्या हैदोसाचा ग्राउंड रिपोर्ट. या हत्तीला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवणं हे वन विभागासमोरील एक मोठं आव्हान आहे. जोपर्यंत हा हत्ती जंगलात परत जात नाही, तोपर्यंत या गावांमध्ये भीती कायम राहणार आहे. या समस्येवर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.